आजच्या शिक्षणला आपल्याला सहकार चळवळीविषयी भारतातील सहकार चळवळ हा पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतातील सहकार चळवळीविषयी अभ्यास करत असताना आपण जागतिक स्तरावरची सहकार चळवळ अभ्यासली. मग त्यामध्ये आपण इंग्लंड असेल, स्वीडन असेल, इस्रायल असेल, तसेच आपलं त्या ठिकाणी जपान असेल, या ठिकाणच्या आपण सहकारी चळवळी अभ्यासल्या. त्याचबरोबर आपण स्वीडनची सुद्धा सहकार चळवळ बघितली. मग यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो, की जागतिक स्तरावरती सहकार चळवळीचा त्या ठिकाणी उगम झाला, वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आल्या. त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा सहकार चळवळीचे वारे वाहू लागले. म्हणजेच काय, की सहकार चळवळीला चालना मिळाली. मग भारतातील सहकार चळवळीविषयी परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आधी लिहून घ्या. भारतातील सहकार चळवळीविषयी ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा वाटचाल स्पष्ट करा, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न लिहून घ्या. भारतातील सहकार चळवळीविषयी आपलं काय मत आहे हे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, सहकार चळवळीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करून भारतातील सहकार चळवळीचे फायदे स्पष्ट करा. पुढचा प्रश्न घ्या. भारतातील सहकार चळवळीचे दोष स्पष्ट करा, म्हणजे तोटे किंवा उणिवा. ठीक आहे, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. या टॉपिक वरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात आणि हे महत्त्वाचे प्रश्न मी सांगितलेले आहेत. प्रश्न कसाही तुम्हाला फिरून विचारला तर मित्रांनो, आपल्याकडे बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंतची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेचं उत्तर लिहायला सोपं जातं. नाही तर बरेचसे विद्यार्थी नुसते रट्टा मारतायत, पुस्तकं वाचतायत, याला काही अर्थ नाही मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल, पॉइंट आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न कसाही फिरून आला तरी आपलं उत्तर त्या ठिकाणी रेडी असतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग भारतातील सहकार चळवळ अभ्यास करत असताना मग ह्या सहकार चळवळी स्थापन होण्यामागचं कारण काय आहे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग भारतामध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी बघायला मिळते मित्रांनो, की शेतकरी वर्ग. मग ह्या शेतकरी वर्गाला सावकारकीच्या विळख्यातनं, सावकारकीच्या पाशातनं मुक्त करण्यासाठी सरकारने किंवा सहकाराने काही महत्त्वाचे कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आणले. आणि या कायद्याअंतर्गत सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन झाल्या. स्वइच्छेने त्या ठिकाणी लोक एकत्रित येऊ लागलेत, एक सहकाराच्या भावनेने त्या ठिकाणी एकत्रित येऊ लागले आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटना, संस्था स्थापन होऊ लागल्या. आणि या संघटना व संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळीला एक त्या ठिकाणी चालना मिळू लागली. म्हणजेच एक मुद्दा तुमच्या यामध्ये लक्षात आला असेल, की सहकार क्षेत्रामध्ये शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, यांना निर्माण होणाऱ्या अडचणीसाठी वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आल्या, संघटना अस्तित्वात आल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने सहकाराला सुरुवात झाली. मग या संघटना अस्तित्वात आणणारे किंवा पुढाकार घेणारे जे व्यक्ती आहेत, त्याच व्यक्तींच्या संदर्भातील आणि ह्या व्यक्तींनी कोणकोणत्या सहकारी संस्था अस्तित्वात आणल्या, या संदर्भातील प्रश्नांचं उत्तर आपल्याला भारतातील सहकार चळवळीमध्ये लिहायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, की शेतकरी वर्ग हा सावकारकीच्या जे काही वर्ग आहे, त्या सावकारकीमधनं तो मुक्त होण्यासाठी शासनाने 1904चा कायदा अस्तित्वात आणला, 1912चा कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणला. कालांतराने 1919 नंतर 1935 असे वेगवेगळे कायद्यांच्या तरतुदी आणि वेगवेगळे कलम कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. म्हणजेच काय झालं, की संस्थांमध्ये हे कायदे त्या ठिकाणी लागू करण्यात आले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे. म्हणून आपल्याला असे काही महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत का त्यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. मग भारतातील सहकार चळवळीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं जे योगदान आहे, अशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी पहिली सहकारी संस्था स्थापन केली. त्या व्यक्तींचं नाव आहे
प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवडेकर यांनी 1889 मध्ये बडोदा येथे पहिली सहकारी संस्था स्थापन केली. हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो. भारतामध्ये आपण सहकारी चळवळीचा अभ्यास करतोय. त्यानंतर आपल्याला पहिला सहकारी कायदा 1904 हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला. सहकार कायदा अस्तित्वात आला 1904. फक्त त्या ठिकाणी संस्था स्थापन करायच्या, पण कायदा अस्तित्वात आला. कायद्यांमध्ये काही उणिवा निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या, म्हणून सहकार कायदा दुसरा 1912 त्या ठिकाणी अस्तित्वात आला. मग 1912च्या सहकार कायद्यांमध्ये सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ, लेखापरीक्षक, कामकाजाविषयी, लाभांशाविषयी महत्वाचे असे त्या ठिकाणी निर्णय घेतले गेले. हे सहकार कायद्याच्या संदर्भात 1912च्या. ओके. त्यानंतर मुंबई प्रांतात सहकार कायदा 1925 हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला. त्यानंतर सहकाराचा विकास घडून आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट 1944 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती स्थापन करण्यात आली. मग त्यानंतर आर.जी. सैरिया यांच्या अध्यक्षतेखाली 1945 साली सहकार नियोजन समिती त्या ठिकाणी काय केली, स्थापन केली गेली. त्यानंतरचा पार्ट 1949 साली पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती स्थापन केली गेली. आणि 1951 साली डॉक्टर ए डी गोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती स्थापन केली गेली. म्हणजे भारतातील सहकार चळवळीचा जर आपण अभ्यास केला तर अशा महत्वपूर्ण संस्था, समित्या त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या. कशासाठी? तर सहकाराचा विकास घडून आणण्यासाठी, संस्थांचा विकास घडून आणण्यासाठी, शेतकरी वर्गाला जो काही कर्जबाजारी झाला होता, सावकारकीच्या वेठ्यामध्ये अडकलेला होता, त्यातनं त्याला मुक्त करण्यासाठी शासनांनी, सहकारांनी वेगवेगळे कायदे, वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आणल्या. आणि ह्या सगळ्यामधून एक कुठेतरी सहकार क्षेत्राला चालना मिळाली आणि निश्चित त्या ठिकाणी सहकार क्षेत्राचा उगम आणि विकास होण्यासाठी मदत होऊ लागली. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये हे महत्वपूर्ण अशा समित्या आणि कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. ही आपल्याला भारतातील सहकार चळवळीमध्ये लिहायचे आहे. सोपा आणि साधा पार्ट आहे. ओके. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट समजून घ्यायचा आहे की सहकार चळवळीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं. सहकार चळवळीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं, की का बाबा या ठिकाणी सहकार चळवळी सुरू झाल्या, संस्था स्थापन झाल्या, समित्या अस्तित्वात आले, वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी येऊ लागले. मग हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचा. तर पहिला पार्ट आपला असणार आहे ग्रामीण भागांचा विकास. सहकार चळवळीचे वैशिष्ट्ये, त्याच्यामधला पहिला पार्ट आपण अभ्यासतोय ग्रामीण भागांचा विकास. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, शेतकरी वर्ग म्हटला तर शेतकरी वर्ग हा ग्रामीण भागांमध्ये येणार. कृषी जी आपलं व्यवस्था आहे, व्यवसाय आहे, यामध्ये विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी, शेती क्षेत्रामध्ये विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी आपल्याला सहकारी संस्था या अस्तित्वात येणं गरजेचं होतं. कारण शेतकरी वर्ग हा सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला होता. मग त्याला त्याच्यातनं मुक्त करण्यासाठी ग्रामीण पातळीवरती पतसंस्था त्या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं होतं. आणि ह्या पतसंस्था आपल्याला ग्रामीण भागांमध्ये स्थापन करून शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी, शेती क्षेत्रासाठी निधी उभा करण्यासाठी या संस्थांची आपल्याला त्या ठिकाणी निर्मिती करावी लागली. म्हणून आपल्याला सहकार चळवळीचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ग्रामीण भागांचा आपल्याला त्या ठिकाणी विकास घडून आणायचा. इथपर्यंत पार्ट क्लिअर. पुढचा बघूया, बचतीला चालना देणं. हे सगळ्यात महत्वाचं सहकार चळवळीचं वैशिष्ट्य आहे, बचतीला चालना देणं. आपल्याकडे सभासद वर्ग असतील, शेतकरी वर्ग असेल, तसेच इतर जे काही सहकारी संस्थेमध्ये
सहभागी झालेले वर्ग असतील तर या लोकांना बचतीची सेवा किंवा बचतीला त्या ठिकाणी प्रोत्साहन किंवा सवय लावण्यासाठी सहकार चळवळ ही एक सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसतं. कारण बचतीच्या माध्यमातूनच जो काही कर्मचारी वर्ग असेल, सभासद असेल, शेतकरी वर्ग असेल, या ठिकाणी बचत करू लागला आणि आपल्या व्यवसायाला त्या ठिकाणी चालना देऊ लागला. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बचतीला चालना देणं. समान गरजा व समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येते सहकार चळवळीमध्ये. आता सहकार चळवळीमध्ये या ठिकाणी कोणत्याही जातीचा, धर्माचा आणि पंथाचा या ठिकाणी भेदभाव केला जात नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी कोणत्याही जातीचा, धर्माचा व्यक्ती जरी असला, तो स्वइच्छेने संस्थेमध्ये काम करण्यास तयार असेल तर त्याला त्या ठिकाणी निश्चित मंजुरी दिली जाते आणि तो आपलं त्या ठिकाणी संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. समान गरजा व समानता त्या ठिकाणी राखली जाते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे व्यक्तीचं संघटन, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता व्यक्तीचं संघटनामध्ये नक्की काय असणार हो? कारण आपल्या सहकारी संस्थेची व्याख्या काय आहे? दोन किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित येऊन जी संघटना स्थापन करतात, एक समाजाच्या दृष्टीने त्या ठिकाणी संघटना स्थापन करतात, एक सेवा देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी संघटना स्थापन करतात. म्हणजेच इथे काय झालं हो? व्यक्तीचं संघटन झालं ना. म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी एकत्रित येणार, पण कसे? स्वइच्छेने. ज्यांच्या मनामध्ये सहकाराची भावना आहे असेच लोक येणार. मग ह्या व्यक्तींचं त्या ठिकाणी संघटन झालं. हे कशातनं साध्य झालं? तर सहकारी चळवळीमधून. एक पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला. पुढे बघूया. ऐच्छिक संघटन. ऐच्छिक संघटन असतं. आता या ठिकाणी स्वइच्छेने लोक एकत्रित येऊ शकतात. जर त्या व्यक्तींना त्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय मान्य असेल, जर मान्य नसेल तर तेच त्या ठिकाणी स्वइच्छेने संस्थाही सोडू शकतात. म्हणून या ठिकाणी एक ऐच्छिक संघटन असतं. सहकारी संस्थांमध्ये स्वइच्छेने सभासदांना त्या ठिकाणी येण्यास परवानगी असते. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सहकार चळवळीच्या वैशिष्ट्यांमधनं शिकायला मिळतो. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे सेवांची भावना. सेवांची भावना. प्रत्येक सभासद वर्ग, प्रत्येक संस्थेचा व्यवस्थापक मंडळ किंवा इतर जे कर्मचारी वर्ग असतील, प्रतिनिधी असेल, प्रवर्तक असेल, संचालक मंडळ असेल, जे सहकार क्षेत्रात काम करणारे असतील, त्यांच्या मनामध्ये संस्थेविषयी सेवेची भावना असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला आपल्या संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे. आणि म्हणून आपल्याला ही संपूर्ण संकल्पना कशाच्या माध्यमातून शिकायला मिळते? तर सहकारी चळवळीच्या माध्यमातून. जर आपण एखादी संस्था स्थापन केली, संस्थेमध्ये खूप सारे सभासद आहेत, कर्मचारी वर्ग आहे, व्यवस्थापक मंडळही आहे, पण त्यांच्या मनामध्ये जर संस्थेविषयी सेवा करण्याची भावनाच नसेल, कधीही कोणी येऊन त्या ठिकाणी मनमानी करत असेल, कामकाजाचं वेळांचं त्या ठिकाणी पालन करत नसेल, उपविधींचं पालन करत नसेल, आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय जे असणारे त्या ठिकाणी साध्य करत नसतील, मग असे जे सभासद वर्ग असतील तर त्या ठिकाणी त्या सभासदांचं संस्थेच्या दृष्टीने घातक असं वर्तन ठरवू शकतं. म्हणून आपल्या प्रत्येक सभासदांच्या मनामध्ये एक सेवेची भावना असली पाहिजे. संस्थेच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने. हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या भावना आपल्याला सहकार चळवळीच्या प्रेरणेतून शिकायला मिळतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सहकारी शिक्षण. ज्या पद्धतीने आपण सहकार चळवळीचा अभ्यास करतोय, हाच एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, सहकारी शिक्षण. प्रत्येक सभासदाला, प्रत्येक व्यवस्थापकाला एक सहकार शिक्षण असणं गरजेचं आहे. मग संस्था आपण का अस्तित्वात केली, संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, संस्थेचं कामकाज कशा स्वरूपाचं असणार आहे आणि त्यावरून आपलं संस्थेविषयी आपलं काय मत आहे, आपली जबाबदारी काय असणार आहे, आपलं कार्य काय असणार आहे, आपण किती संस्थेला वेळ देऊ शकतो,
संस्थेमध्ये असे कोणते महत्वाचे कायदे आहेत, त्या ठिकाणी गरजू व्यक्तींना त्या कायद्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे सहकार शिक्षण असणं गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, की तुमच्याकडे सहकाराविषयी ज्ञान असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहकाराच्या तत्वातून, सहकाराच्या चळवळीतून शिकायला मिळतात. आता त्या कशा पद्धतीने, तर आपण जागतिक सहकार चळवळ अभ्यासली. मग जागतिक सहकार चळवळीमधून आपल्याला दोन गोष्टी कळाल्या, की ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, त्या संस्था स्थापन होण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं. की सगळ्यात महत्वाचं कारण काय असणार आहे, की त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय केलं आहे, संस्था स्थापन केल्या आहेत. एकत्रित आलो, संघटना निर्माण केली आणि त्यातून त्यांना त्या ठिकाणी मार्ग मोकळा करून दिला, त्यांना त्या अडचणीतून आपण मुक्त केलं. हा एक महत्वाचा मुद्दा. जसे की आपण इंग्लंडमध्ये बघितलं होतं, 28 कामगार जे होते ते एकत्रित आले, रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली सर रॉबर्ट ओवेन यांनी, रॉडशेल या ठिकाणी. मग ते स्थापन करण्यामागचं कारण काय होतं हे आपण अभ्यासलं. म्हणून यातनं आपल्याला काय मिळालं हो, सहकार शिक्षण. मग इथून पुढे आपल्याला सहकार शिक्षण ही संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सहकार चळवळीचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. मग आता आपल्याला परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो, की भारतातील सहकार चळवळीचे वैशिष्ट्य स्पष्ट करून सहकार चळवळीचे फायदे काय झाले, हा एक महत्वाचा परीक्षेला प्रश्न येतो. चला तर आपण बघूया त्याचे फायदे. भारतातील सहकार चळवळीचे फायदे. मग भारतातील सहकार चळवळीचा फायदा सगळ्यात महत्वाचा काय असेल हो, आर्थिक घटकांना फायदा झाला. हा एक महत्वाचा मुद्दा. आता आर्थिक घटकांना फायदा कसा झाला, की सहकारी चळवळी अस्तित्वात आल्या, मोठे मोठे व्यवसाय उद्योगधंदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले, सहकाराच्या भावनेने त्या ठिकाणी संस्था स्थापन झाल्या, निधी गोळा होऊ लागला, गरजू लोकांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा होऊ लागला, एक आर्थिक घटकांमध्ये काय होऊ लागली, वाढ होऊ लागली. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आर्थिक घटकांना फायदा झाला. पुढे राजकीय फायदे त्या ठिकाणी होऊ लागले. आता लोकशाही तत्वावरती आपली ही सहकारी संस्था स्थापन झालेली असते, कारण 2 किंवा अधिक व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात आणि कालांतराने त्या ठिकाणी आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. म्हणून या ठिकाणी राजकीय फायदे सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळे त्या ठिकाणी राजकीय संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी काय होऊ लागली, त्यांना मदत होऊ लागली. म्हणून हा एक सहकार चळवळीचा सगळ्यात महत्वाचा फायदा असणारे राजकीय हेतूच्या दृष्टीने. सामाजिक फायदे. आता सामाजिक फायद्यांमध्ये नक्की काय झालं हो, वेगवेगळे समाजाच्या दृष्टीने जे काही गरजू व्यक्ती आहे, सभासद आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या. मग ह्या अडचणीमधनं त्यांना मुक्त करण्यासाठी, कुणाला आर्थिक गरज असेल तर वेगवेगळ्या पतसंस्था अस्तित्वात आल्या, सहकारी बँका अस्तित्वात आल्या, त्यांच्या माध्यमातून त्या गरजू लोकांना त्या ठिकाणी जो काही कर्जाचा पुरवठा करू लागला. म्हणजे त्यांची एक सामाजिक जबाबदारी संस्थांची त्या ठिकाणी वाढू लागली आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी संस्था कार्य करत असत. म्हणून हा एक सहकार चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्याला हा फायदा दिसतो. पुढे असणार आहे सावकारकी पाशातनं मुक्तता. आपला जो शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाला सावकारकीच्या पाशातनं मुक्त करण्यासाठी सहकारी चळवळी स्थापन झाल्या. हा एक पार्ट आपण अभ्यासला. मग यामध्ये त्यांनी घेतलेलं जे कर्ज असेल, मग हे कर्ज जर शेतकरी वर्गांना त्या ठिकाणी फेडलं गेलं नसेल, सावकारांकडनं जे काही कर्ज घेतात शेतकरी वर्ग, आणि त्यांच्या माध्यमातून जर त्यांना शेतकऱ्यांना हे कर्ज फेडलं गेलं नसेल, तर सावकारकी वर्ग त्यांच्या जमिनी हडप करायचा त्या ठिकाणी. मग यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण व्हायच्या. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पतसंस्था ग्रामीण भागांमध्ये स्थापन होताना दिसू लागल्या. शहरी भागांमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पतसंस्था, बँका स्थापन होताना दिसू लागल्या. म्हणून यातनं सावकारकीच्या विळख्यातनं मुक्त करण्यासाठी शेतकरी वर्गाला तसेच इतर ज्या महत्वाच्या सभासद वर्गाला त्या सावकारकीच्या पाशातनं मुक्त करण्यासाठी सहकारी चळवळी अस्तित्वात आल्या
आणि तिथून सहकारी चळवळींना मोठ्या प्रमाणावर चालना मिळू लागली. वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. त्या कायद्यांचं त्या ठिकाणी सभासद वर्ग, शेतकरी वर्गांना काय झालं, शिक्षण मिळालं, ज्ञान मिळालं आणि त्या माध्यमातून ते आपला त्या ठिकाणी व्यवसाय करू लागले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला भारतातील सहकारी चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. पुढचा पार्ट असणार आहे आपला ग्रामीण भागांचा विकास. मग ग्रामीण भागांच्या विकासामध्ये सहकारी चळवळीचं मोठं मोलाचं वाटा आहे. मग यामध्ये नक्की काय असणार आहे? पतसंस्था, शेतकरी वर्ग, शेतकरी वर्गाला असणारं त्या ठिकाणी भांडवलाची गरज आणि त्यासोबतच पिकांच्या स्वरूपासाठी लागणारे बी बियाणं, खत, औषधं हे सुद्धा त्या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातनं, सहकारी बँकांच्या माध्यमातनं ग्रामीण भागांपर्यंत पोहोचू लागलं आणि निश्चित त्या ठिकाणी शेती ह्या व्यवसायाला चालना मिळू लागली. म्हणून ज्या सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्ध उत्पादन संस्था या अस्तित्वात आल्या आणि ह्या अस्तित्वात आल्यामुळे काय झालं, एक सहकार क्षेत्राला चालना तर मिळाली, पण ग्रामीण भागांचा त्या ठिकाणी विकासही वाढू लागला. कारण साखर कारखान्यांची जर आपल्याला त्या ठिकाणी निर्मिती करायची असेल तर आपण त्या ग्रामीण भागांच्या संदर्भातच विचार करणार आहोत. कारण साखर कारखान्यासाठी आपल्याला जो ऊस लागणार आहे, कच्चा माल लागणार आहे, हा आपल्याला शेतामधूनच घ्यावा लागणार आहे. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर दुग्ध उत्पादन संस्था ह्या विकसित होऊ लागल्या. मग शेती क्षेत्रासाठी जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू झाले. मग खेडोपाडी जे काही गायी असतील, म्हैस असेल, ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुधाचं जे काही जनावरं वगैरे जे असतात ते पुरवठा करू लागले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी खेडोपाडी जाऊन दूध कलेक्ट करून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या संस्था स्थापन झाल्या दुग्ध व्यवसाय आणि त्यातून शेतकरी वर्गाला उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी पैसा येऊ लागला, ग्रामीण भागाचा विकास होऊ लागला. हे कशामुळे शक्य झालं? तर भारतातील सहकारी चळवळीच्या उगमामुळे, विकासामुळे. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पुढे कर्जाचा योग्य वापर. बरेचसे शेतकरी वर्ग सावकारकीकडनं कर्ज घेत होते. काही शेतकरी वर्ग स्वतःसाठी ते कर्ज वापरत असे, म्हणजे शेती सोडून ते पर्सनली काही घटकांसाठी ते कर्ज वापरत होते. पण कर्जाचा योग्य वापर कसा करावा ह्या गोष्टी त्यांना कुठनं शिकायला मिळाल्या? तर पतसंस्थेमधनं. घेतलेलं कर्ज त्या योग्य कामासाठीच त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे हे त्यांना सहकाराच्या भावनेमधनं शिकायला मिळालं. सहकार शिक्षणाच्या प्रेरणेतनं त्यांना ह्या गोष्टी कळू लागल्या आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करू लागला, जेणेकरून त्या ठिकाणी आमचा जो शेतकरी वर्ग आहे हा त्या ठिकाणी काय होऊ लागला, विकसनशील होऊ लागला. विकसनशील होऊ लागला, त्यामध्ये वाढ होऊ लागली आणि शेती क्षेत्राला काय होऊ लागली, चालना मिळू लागली. हे कशामुळे शक्य झालं? तर भारतातील सहकार चळवळीच्या वाढीमुळे. इथपर्यंत पार्ट व्यवस्थित समजला. मग आता ज्याबरोबर भारतातील सहकार चळवळीचे फायदे दिसून आले त्याचबरोबर अडचणी देखील असतील आणि ह्या टाईपचा सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. भारतातील सहकार चळवळीचे दोष स्पष्ट करा. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, पॉइंट बनवताना आपल्या माइंडमध्ये कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की आपण अभ्यास करतोय कशाचा. ओके, इथे पाठांतर करण्याची काही एक गरज नाहीये. बेसिक जनरल पॉइंट आहे. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर असेल तर पॉइंट तयार करता येईल. ज्या पद्धतीने आपण फायदे बघितले त्याच पद्धतीने आपल्याला त्याचे तोटे सुद्धा अभ्यासायचे आहेत. मग सहकार चळवळीचे, भारतातील सहकार चळवळीचे ज्या ठिकाणी आपण फायदे बघितले त्याच पद्धतीने तोटे अभ्यासायचे. मग संस्थांचं व्यवस्थापनाची रचना पण कशी असू शकते, अयोग्य. हा एक सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी दोष असू शकतो, तोटा असू शकतो संस्थेच्या संदर्भातला, चळवळीच्या संदर्भातला. संस्था स्थापन झाल्या, चळवळी सुरू झाल्या, पण जर संस्थेमध्ये अयोग्य व्यवस्थापन असेल, चुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतील किंवा पुरेसं व्यवस्थापक मंडळांकडे जर ज्ञान नसेल, कारभाराविषयी अडचणी निर्माण असतील तर निश्चित सहकारी चळवळीमध्ये आपल्याला या ठिकाणी दोष दिसून किंवा उणिवा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. संस्थेतील सभासद, व्यवस्थापक मंडळ यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाल्यामुळे सुद्धा सहकारी चळवळी ज्या आहे यामध्ये अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
मग सभासदांमध्ये हेवे दावे केले जातात, जातीभेद मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे संस्थांमध्ये ज्या काही व्यवस्थापन असेल, कामकाज असेल, यामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणजे निश्चित काय, तर भारतातील ज्या सहकारी चळवळी आहेत त्याच्यामध्ये ही एक अडचण आपल्याला निर्माण होताना दिसू शकते. दुसरं, राजकीय हस्तक्षेप मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी असू शकतो, हा एक सगळ्यात महत्वाचा दोष असणार आहे. आणि समाजामधील असणारं अज्ञान, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरेचसे शेतकरी संस्थेविषयी, सहकार चळवळीविषयी, सहकार शिक्षणाविषयी अज्ञान असल्यामुळे सहकारी चळवळीचा विकास होण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकतात. ही एक सगळ्यात महत्वाची समस्या आहे, उणिवा आहे, दोष आहे की अज्ञान. म्हणून त्या व्यक्तीकडे पुरेसं सहकार क्षेत्रातलं काय माहिती पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, त्याला संपूर्ण कन्सेप्ट त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. हा एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की अज्ञान. स्थानिक भाषेचा अभाव. बऱ्याचशा ठिकाणी सहकारी संस्था स्थापन होतात, पण त्या ठिकाणी असणारे भाषेचा अडचण निर्माण होते, बोली भाषेच्या त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. जे कर्मचारी वर्ग असतात त्यांना त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी भाषांमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसतात. म्हणून या ठिकाणी स्थानिक भाषेचा सुद्धा मोठ्या पद्धतीचा अभाव, ज्या काही चळवळी आहेत, जे काही संस्था स्थापन झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा हा बराचसा प्रकार आपल्याला दिसून येतो. मग आपल्याकडे योग्य ती भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. पुढे, अयोग्य निधीचा वापर आणि अफरातफर, हा एक महत्वाचा मुद्दा. अयोग्य निधीचा वापर, अफरातफर किंवा फ्रॉड. बऱ्याचशा सहकारी संस्था किंवा ज्या काही पतसंस्था असतील किंवा इतर संस्था असतील, ह्या जर त्या ठिकाणी निधीचा योग्य वापर करत नसेल तर सहकार चळवळीला त्या ठिकाणी चालना मिळणार नाही, अडचणी निर्माण होतील, संस्थांचा विकास होणार नाही, सहकारी चळवळीचा विकास होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अयोग्य निधीचा त्या ठिकाणी वापर जो आहे तो योग्य पद्धतीने त्या ठिकाणी निधीचा वापर झाला पाहिजे. संस्थांमध्ये होणाऱ्या अफरातफर, चुका, लबाड्या ह्या कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजे. ही सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा दोष असणारे, उणिवा असणारे भारतातील सहकार चळवळीविषयी, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपण बाकीचे पुढे मनाने पण लिहू शकतो. सहकार शिक्षण किंवा प्रशिक्षणासंदर्भातील सहकार संदर्भातील जे काही शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, हे जर अयोग्य असेल, कर्मचारी वर्गांना जर योग्य त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात नसेल, तर निश्चित सहकारी संस्थांचा जो काही चळवळी आहे, उणिवा आहे, त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतील. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे जर अयोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण असेल तर त्यामुळे वेळेत सर्व सभासद वर्गांना, कर्मचारी वर्गांना, शेतकरी वर्गांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तरच सहकार क्षेत्राचा काय होईल, विकास होईल. हा एक महत्वाचा